ट्रम्प सरकारचा चीनला मोठा दणका। अमेरिकेमध्ये चीनच्या वस्तूंवर 104% कर लादणार। चीनकडून अमेरिकेवर आयात कर लादल्यानंतर ट्रम्प सरकारकडून अतिरिक्त कर लावण्याचा निर्णय। मनसे नेते संदीप देशपांडेंना अज्ञात व्यक्तीकडून शिवीगाळ आणि धमकी। संदीप देशपांडेंकडून सुद्धा धमकी देणाऱ्याला शिवीगाळ। देशपांडेंकडून शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात तक्रार। भैयांना महाराष्ट्रात राहू द्यायचं का यावर विचार करावा लागेल। उत्तर भारतीय विकास सेनेच्या याचिकेनंतर मनसेचा इशारा। निवडणूक आयोगानं मनसेची मान्यता रद्द करावी। राज ठाकरेंविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका। तर पक्षाला अडचणीत आणणारी वक्तव्य नको। अजित पवारांचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना खडे बोल। तर कोकाटे बैठकीला अर्धा तास उशिरा आल्यामुळे बेशिस्त वागणुकीवरून दादांनी झापलं। सूत्रांची माहिती। दलित मुस्लिम ब्राह्मणांमध्ये अडकलो आणि ओबीसींनी आमची साथ सोडली। अहमदाबादमधील काँग्रेसच्या संमेलनात राहुल गांधींचं वक्तव्य। सूत्रांची माहिती। गर्भवतीच्या मृत्यू प्रकरणी दीनानाथ मंगेशकर रुग्णालय दोषी। राज्य सरकारच्या दोन्ही अहवालात मंगेशकर रुग्णालयावर ठपका। सूत्रांची माहिती। प्रशांत कोरटकरच्या जामिनावर दुपारी कोल्हापूर न्यायालयामध्ये निकाल जाहीर होणार। तर प्रकरणाची सुनावणी पूर्ण। कोरटकरला जामीन मिळणार की जेलमध्ये मुक्काम वाढणार याकडे आता लक्ष। बेटी बचाव बेटी पढाओ मोहिमेच्या अंमलबजावणीसाठी फडणवीसांना INCRची 2025 पुरस्कारानं सन्मानित करणार। मुंबईतील नवकिरण संस्था बीड जिल्हा पोलीस फाउंडेशनची घोषणा। मुंबईसह परिसरात सीएनजीच्या किमतीत ₹1.5 वाढ। तर पाईपद्वारे वापरल्या जाणाऱ्या स्वयंपाकाच्या गॅसमध्ये सुद्धा आजपासून प्रति युनिट ₹1 वाढ। छत्रपती संभाजीनगरमध्ये वसतिगृहाचं छत कोसळलं। सुदैवानं या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी नाही।